मनसेकडनं कंदील लावण्यात आले होते, पण या कंदीलवरती पक्षाचा चिन्ह आणि नाव होतं. यावरनं उभाटा गटाकडनं आक्षेप घेण्यात आला, पण मात्र आता निवडणूक आयोगानं यावरती कारवाई केलेली आहे. तुम्ही कंदील सगळे उतरवलेले आहेत, काय भूमिका राहील तुमची आता? मुळात आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे ज्या काही परवानग्या घ्यायच्या होत्या त्या परवानग्या आम्ही घेतल्या होत्या. आमच्या इंजिनाचा जो कंदील होता चिन्हाचा त्याची देखील सेपरेट परवानगी घेतली होती आणि निवडणूक आचारसंहितेत पारंपरिक सणांवर कुठेही निर्बंध नाहीत, तिथे सवलत आहे, सूट आहे. आणि हे असं असताना देखील केवळ पायाखालची वाळू सरकल्यामुळे आणि एक विघ्नसंतोषीपणामुळे त्यांनी कंप्लेंट केली आणि निवडणूक आयोगाने देखील त्या कंप्लेंटवर कारवाई केली. मला आश्चर्य वाटते, कारण निवडणूक आयोगानेच ती परवानगी दिली होती. ती लेखी परवानगी माझ्याकडे आहे आणि आचारसंहितेमध्ये ज्या प्रिमायसिसची तुम्हाला परवानगी असते त्या प्रिमायसिसमध्ये पक्षाच्या निवडणूक खर्चामध्ये ते सगळं दाखवून तुम्ही तिकडे सगळं करू शकता. हा साधा नियम आहे. इथे दसरा मेळावासुद्धा होतो. यंदाची निवडणूक ही दिवाळीनंतर आहे, पण बऱ्याचशा सगळ्या या अगोदरच्या निवडणुका दिवाळीच्या अगोदर झालेल्या आहेत आणि तेव्हा दसरा मेळावा हा देखील आचारसंहितेच्या काळात अनेकदा झालेला आहे. म्हणून का दसरा मेळाव्यावर बंधन घालायचं का, कोणी तक्रार करायची का, असं नाही. हा केवळ हा विघ्नसंतोषीपणा आहे, हा रडीचा डाव आहे आणि त्यांनी तो केलेला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. दुसरीकडे आपण जर बघितलं तर माहीम विधानसभा मतदारसंघावरून एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केलेलं आहे. चर्चेविनाच मनसेनं ही जागा जाहीर केलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते आग्रही आहेत. मी कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळू देऊ शकत नाही. एक प्रकारे संकेत दिले की कुठेतरी ते माघार घेणार. मुळात आम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेलेलो नाही की ही सीट मागे घ्या. आमच्याकडून कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही. दुसरी गोष्ट, राज ठाकरे साहेबांनी गेले लोकसभा झाल्यानंतर ताबडतोब जाहीर केलं होतं की आम्ही एकटेच निवडणूक लढवणार, एकला चलोच्या भूमिकेत असणार आहोत. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही. केवळ प्रश्न कुठे येतो की जेव्हा तुमचा मुलगा उभा होता लोकसभेला तेव्हा राज ठाकरे साहेबांनी तिकडे स्वतः जाऊन सभा घेतल्या होत्या. तिकडे आज आमचे राजू पाटील उभे आहेत. तुमच्याकडे थोडाही माणुसकी नाही आहे. तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कॅन्डिडेट टाकता. लक्षात येतं का? तुमच्या मुलासाठी राजू पाटील असो किंवा ज्यांची इच्छा नसतानाही केवळ राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी तिकडे राजू पाटील आणि अन्य आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलासाठी काम केलं ना. मग हे तुम्हाला कुठे त्याची काय म्हणतात परतफेड करणं आणि माणुसकी दाखवणं कुठेतरी हा एक जो इकडचा जो हृदयातला जो काही विषय असतो, ही भावना किंवा हे तुमच्याकडे नाहीच आहे. हे सगळं तुमचं मेलेलं आहे. आणि राज ठाकरे साहेबांचा स्वभाव हा प्रचंड वेगळा आहे. ते अनेक गोष्टी ह्या नाते आणि ह्या गोष्टीतून सांभाळतात. या दीपोत्सवाचाही तोच विषय आहे की किंवा आदित्य ठाकरेंना जो मागच्या वेळेला पाठिंबा दिला होता तोही त्यातलाच प्रकार आहे. कारण वरळी विधानसभेत आम्हाला त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आमचे संजय जामदार उभे होते, त्यांना 37,000 मतं मिळाली होती. संजय जामदारसारखे उमेदवार असताना देखील आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवार टाकला गेला नाही. राज ठाकरे साहेबांनी तो तसा निर्णय घेतला. केवळ राज ठाकरे साहेबच एवढा मोठेपणा दाखवू शकतात, दिलदारपणा दाखवू शकतात. हे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ह्यांच्या मनामध्ये हे अशी मोठेपणा नाही आहे. हे सगळे संकुचित विचाराचे आहेत, आतल्या गाठीचे कपटी लोक आहेत. एक अशी माहिती मिळत होती की अंबरनाथचे ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे आहेत, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जाहीररित्या त्यांनी पाठिंबा दिला. ते म्हणतात पक्षानंतर भूमिका घेईन ते घेईल, मात्र माझा आत्ता त्यांना पाठिंबा आहे. ही कधीची गोष्ट आहे? काल त्यांनी प्रतिक्रिया दिली. ही वानखडे कोण आहेत? ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अंबरनाथ. नाही, ह्याला तर कारणच हे आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो काही शिवसेना पक्ष आहे, ह्या पक्षाने त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ह्या ज्या काही संदेश दिले होते विधानसभेच्या बाबतीत ते त्यांनी पाळले नाही आहेत. रागापोटी काही गोष्टी होतात, त्यातलाच हा भाग आहे. यावेळी जर आपण बघितलं तर त्यावेळेला देखील श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांची बरेच कुरघुडी झालेल्या होत्या. बरेच एकमेकांवर त्यांनी वक्तव्य केले. तेच सांगतोय की राजू पाटील आणि आमचे तिकडचे संबंधित पदाधिकारी यांची इच्छा नव्हती श्रीकांत शिंदेचा प्रचार करायची. केवळ राज ठाकरे साहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर सगळे हेवे दावे आणि सगळे मतभेद विसरून त्यांनी श्रीकांत शिंदेचा प्रचार केला होता आणि जोरदार प्रचार केला होता. आता त्याची उत्तराई करण्याची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब अशी जर भूमिका घेत असतील हे आश्चर्यकारक आहे. ठीक आहे, थँक्यू.